संस्थेला प्राप्त व्हावे। यानंतर प्राध्यापक डॉक्टर मिसाळकर यांनी आपल्या शब्दसुमनांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो। शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे स्वतःची क्षमता ओळखणे, शिक्षण म्हणजे स्वतःचा विकास करणे, शिक्षण म्हणजे आपण आपलं व्यक्तिमत्व सर्वांगीण घडवणे, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणे, शिक्षण म्हणजे समाजासाठी आपला जीव तुटणे, शिक्षण म्हणजे एक चांगला सुसंस्कारित व्यक्ती घडल्यानंतर देशाची, राष्ट्राची, समाजाची सेवा घडावी। शिक्षण म्हणजे अध्यात्म उन्नतीचा त्याने कळस गाठावा। शिक्षण हा जीवनपुष्पाचा सुगंध आहे, जीवन विणेचे छेडलेले ते सप्त स्वर आहे, इंद्र धनुती ताबडतोब पावलांनी केलेली ती उधळण आहे। शिक्षण हा जीवनाचा प्राण आहे, नवे नवे शिक्षण हा जीवनाचा श्वास आणि आत्मा आहे। याच भूमिकेतून अतिप्राचीन काळापासून ऋषी मुनींच्या तसे साधू तपस्वी यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने घरोघर तपश्चर्याने पुनीत झालेली कला सौंदर्य, सृष्टी सौंदर्य, अध्यात्म ज्ञान यांच्या सुरेख संगमाने पवित्र मंगल बनलेली साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथांची माय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री घोडके सर यांच्या माध्यमातून आणि सौ मोनिकाताई निवृत्ती घोडके सर यांच्या माध्यमातून इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा विरू गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले विचिताची बहर आज कळी अशी या गॅदरिंगच्या रूपाने आलेलं आहे। आणि म्हणून जीवनामध्ये शिक्षण म्हणजेच एज्युकेशन मीन्स टू ड्रॉ आउट, म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास। आज या गुरुमाऊली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य गुरु माऊली इंग्लिश मीडियम स्कूल वेलकम यू ऑल, म्हणजे या ठिकाणी आज ॲन्युअल डे सेलिब्रेशन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। या निमित्ताने या कार्यक्रमासाठी आपल्या आळंदी नगरीचं वैभव युवा उद्योजक माननीय सचिन भाऊ गुंडरे पाटील, प्रसिद्ध गाडा मालक, मला वाटतं यांच्या सहकार्यानेच हा वेल अधिक बहरलेला आहे, मोहरलेला आहे आणि फुलाने गजबजलेला आहे। त्याचबरोबर आमचे पालकांचे प्रतिनिधी या ठिकाणी गोडसे साहेब थांबलेले आहेत, ते त्यांची उपस्थिती महत्वाची आहे। आणि विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध आहे असे वारकरी संप्रदायाचे अधुवरी हरिभक्त पारायण आमचे परममित्र संतोषजी महाराज या ठिकाणी आज त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत। म्हणजे मला वाटतं सौ मोनिकाताई आणि घोडके सर यांनी जे स्वप्न बाळगलेलं आहे, या सर्व शिक्षकांनी जे स्वप्न बाळगलेलं आहे, सर्व पालकांनी जे स्वप्न बाळगलेलं आहे, मुलांचा उत्कर्ष होणे, मुलांचा विकास होणे, मुलावर संस्कार होणे, एवढंच करता करता नाही तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम होईल जीवखानी, किंवा आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, असं एक सज्जन सुचिरभूत असणारे हे कुटुंब गेली अनेक वर्ष यांचा आणि माझा या ठिकाणी संबंध आलेला आहे। आणि म्हणून आज आपले छोट्या छोट्या मुलांनी या ठिकाणी आले, त्यांचे सत्कार केले। आज हे वार्षिक स्नेह संमेलन आहे, लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा योग आहे, कारण वर्षभर आपल्या पाठीमागे या ना त्या परीक्षा असतात आणि या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, या सर्वांवर थोडासा ताणतणाव असतो। परंतु या ताणतणावाच्या पलीकडे जाण्यासाठी, मनाला प्रेरणा मिळण्यासाठी, उभारी मिळण्यासाठी या ठिकाणी हा सांस्कृतिक महोत्सव आज आपल्या या स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे। ही अतिशय आपणा सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची आणि मुलांच्या दृष्टीने कौतुकाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। आणि मुलांसाठी मी नेहमी सांगत असतो, आपल्याला शिक्षकांनी वर्षभर प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे,
आपल्या मनामधील स्फुलिंग याला प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. जर मुलाची मनं बर्फासारखी थंड असतील तर त्यामध्ये ठिणग्या निर्माण होणार नाही, प्रेरणा निर्माण होणार नाही, ते बर्फासारखं थंड पडेल. परंतु ते जर मन ज्वालाग्रही असेल, संस्कार संपन्न असेल, तर नक्कीच त्या मुलाच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होऊन ती मुलं भविष्याचा हा भारत हे राष्ट्र घडवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. आज या चिमुकल्यामधून आज ते किती बरोबर करतात, किती अचूक करतात, किती मेहनत घेतली याच्याही पेक्षा ते स्टेजवर येतात, त्यांना मुक्त स्टेज मिळते. आणि म्हणून वार्षिक स्नेह संमेलन हे स्नेहाने जोडण्याचं काम करतं, आपुलकीने जोडण्याचं काम करतं, मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम करतं, मुलांना पुढे नेण्याचं काम करतं. आणि यासाठी आपण त्यांना नक्कीच या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे, भरभरून त्यांना प्रेरणा दिल्या पाहिजे. त्यांच्यासाठी एकदम कंजूसी न करता जोराने मुक्त असताना टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कोणाच्याही टाळ्याला इतर कर पडणार नाही. ते तर घरी गेले तर पुरुष असतील तर भाकरी चांगल्या मिळणार नाही, स्त्रिया असतील तर ती चांगली भाजली जाणार नाही. म्हणून अगोदर इथं टाळ्या वाजवायची सराव करायचा, नंतर आपण घरचं पाहू. आणि म्हणून आज या गॅदरिंगच्या निमित्ताने आमचे सचिन भाऊ असतील, महाराज असतील, पालक मंडळीमध्ये बरेच महाराज लोक बसलेले, संपूर्ण पालक वर्ग, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामधील सर्व पालक, सर्वजण आपण या ठिकाणी आलात. आणि या दिमागदार सोहळ्याला आमचे परममित्र असं म्हटलं जातं, भाग्यवंता घरी भजन पूजन हे करता करता देखील जोडून या धन उत्तम व्यवहारे. असं एक आदर्श कुटुंब केवळ नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी करून इथेच थांबत नाही, तर आता पुढल्या वर्षापासून 1ली ते 12वी पर्यंत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं ते स्वप्न हे विश्वाची माझे घर. मी म्हणतो याच्या पुढे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या पुढे घोडके सरांच्या या वृक्षाचा, या विलीचा हा शिक्षणाचा वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर जावो, एवढीच माऊली चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपण मला या ठिकाणी सर्वांनी बोलवलं, या ठिकाणी 2 शब्द तुमच्या पुढे व्यक्त करण्यासाठी संधी दिली. खरं तर आता जास्त बोलण्याचा म्हणजे उचित नाहीये. अलग लक्षामध्ये खरं तर कार्यक्रम पाहण्यासाठी तुमच्यासारखाच मीही असुसलेलो आहे, भारावून गेलेलो आहे. या छोट्या छोट्या मुलासाठी आपण घरी गेल्यानंतर त्यांनी काय गॅदरिंगमध्ये काम केलं असेल त्यासाठी त्यांना काही बक्षीस द्या, त्यांना काहीतरी प्रेरणा द्या, मुलांचा नेहमी आदर करा, त्यांची दृष्ट काळा लक्षात ठेवा. अतिशय छान कार्यक्रम होणार आहे. मीही माऊलीच्या वतीने, माझ्या वतीने या ठिकाणी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय धुडूबाबा आळुंदी देवाचे यांच्या वतीने पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा आयोजकांना, संयोजकांना धन्यवाद देऊन या ठिकाणी तुम्ही टाळ्या वाजवायच्या अगोदरच मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी उत्कृष्ट असं बोलाचं मार्गदर्शन